नमस्कार, मी प्रियंका गायकवाड, पुणे प्राईम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। दौंड तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून 19 सप्टेंबरला महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। दौंड तालुक्यातल्या बोरीपारधी इथल्या बोरमलनाथ मंदिर परिसरात या महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। 13,000 पेक्षा अधिक रुग्णांनी यात सहभाग नोंदवला होता। उद्घाटन प्रसंगी आमदार राहुल कुल यांनी मनोगत व्यक्त करताना दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी असून मी गेल्या 10 वर्षात आरोग्य कामांसाठी प्रयत्न करत असल्याचं आमदार राहुल कुल यांनी बोलताना सांगितलं। या शिबिरात सुमारे 13,800 रुग्णांची नोंदणी आणि तपासणी झाली आहे। तपासणी ते संपूर्ण उपचार अशा प्रकारचे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते। पुण्यातील 50हून अधिक नामांकित हॉस्पिटलांनी या महाआरोग्य शिबिरात सहभाग घेतला होता। या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर दीपक जाधव यांनी केले। यामध्ये सुमारे 3,000हून अधिक नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले। सुमारे 800 दिव्यांगांना आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी माजी आमदार रंजना कुल, कांचन कुल आदी मान्यवर उपस्थित होते। की आपलं आरोग्य पहिल्यांदा चांगलं राहिलं पाहिजे याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे, तरच आपण समाजामध्ये आपली भूमिका बजावू शकतो। पूर्वी आता पोलीस अधिकारी उपस्थित आहेत, या सगळ्यांच्या तब्येती पाहिल्या आणि पूर्वीच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या तब्येती पाहिल्या तर काळ कसा बदलतोय हे आपल्याला पाहायला मिळेल। पूर्वीचे पोलीस कर्मचारी जवान हे निवड होताना त्याचे निकष फारसे काही नसायचे, आता मात्र सगळे निकष पार करूनच यावं लागतंय। त्यामुळे उद्याच्या काळामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवणं ही काळाची गरज आहे आणि त्याच्यावर भविष्य काळामध्ये आपण काम करू। परंतु त्याच्याही पुढे जाऊन आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तरी आरोग्य सेवेची जर आवश्यकता निर्माण झाली तर आपण सर्व मिळून त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहतो। पुढच्या काळामध्ये राहू, कुणालाही आजारी पडण्याची वेळ येऊच नाही, परंतु पडला आजारी पडला तर त्याला पुढेही अडचण येणार नाही, त्याला व्यवस्थित सगळीकडे फॉलो होईल। अशा प्रकारे आपण सगळेजण पुढच्या काळामध्ये आरोग्य सेवेचा हा जे काही आपण सुरू केलेला प्रक्रिया आहे ती पुढे अशीच चालू ठेवू। मी सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो। आपण सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला। डॉक्टर अशोक दिवेकर या बातमीसह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज।